अम्मा 20 रुपये अम्मा. कॉलेज बॉय कमिंग सून. आणि डायरेक्ट पेपर देऊन आलेला आहे. डेडिकेशन बघा. पेपरच फाडलाय. फिरायला जाण्याची डेडिकेशन बघा. डायरेक्ट मावर आला की असं रूम भेटत नाही चेंज करायला. कुठे पण चेंज करायला लागते माणसांना. ओंकार तर कसं वाटतं ओंकार तुला असे कपडे चेंज करताना? खूप बेकार. आता वाटते सगळे स्टेशनवर रूम घ्यायला लागेल मला. एक रूम विकत घ्यायला लागेल आता आम्हाला स्टेशनवर कपडे चेंज करायसाठी. आणि आमच्या जोडीला पहिल्यांदा आई पण येते. बाबा आणि आई. काय बोलतं पप्पा का सगळं वजन येत असतं. पप्पा का काय वजन आहे? काय नीट जा. खिडकींची बाय डोकावू नको. हा हात बीत जायल. छोटी छोटी लाजते. तसा इंट्रोड्युसिंग मॅनेजमेंट सांभाळणारी, सर्व ट्रिप ऑर्गनाइज करणारी. आत्ताच मोठी ट्रिप करून आले केदारनाथ. लगेच अजून बद्रीनाथचा ब्लॉग पण पडला नाही आणि लगेच तिरुपतीचा ब्लॉग सुरू झालेला आहे शूट करण्यासाठी. पप्पा कधीच झालं बोलतात चालू कर पण चालू केल्यावर कधीच काय बोलत नाही. बोला ना काय बोलाल बोला. चला काय बोलायचं आज? हॅलो, हा माझा लुक आहे. बघू शकता लांब AC लोकलचा प्रवास करून पोचलेला आहे CST छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल. CST वरून आमची ट्रेन आहे चेन्नई एक्सप्रेस. फायनली चेन्नई एक्सप्रेसमध्ये बसणार आहेत आम्ही. शाहरुख खानला भेटणार की माहिती नाही. एक्सप्रेस आहे की नाही? हैदराबाद एक्सप्रेस आहे. बघूया काय होते पुढे. तर कसं वाटतंय? तिरुपतीला चाललेलो आपण पटकन. आत्ताच केदारनाथ करून आले दोघंजण. तिरुपतीला चालले. खूप भारी वाटते. आणि डेडिकेशन खूप आहे तुझं की तू लास्टचा पेपर लिहून पटापट धावत आला ट्रेन पकडण्यासाठी. त्याबद्दल काय म्हणायचं आहे? सर काय म्हणतील तुझे? सरांना काय बहाणा सांगून आला? सर पाठवत नव्हता. एक सर आहे तो पाठवत नाही. डायरेक्ट प्रिन्सिपलला बोलून. प्रिन्सिपलची ओळख आहे ना आपली. माझं नाव सांगितलं असतं तरी सोडलं असतं. आपल्याला ओळख ती गायटोंडे आहे ना प्रिन्सिपल. घरातलीच आहे आपल्या घरातलीच आहे. असं आहे का? तुला काय बोलायचं आहे का? नाटकं करायची नाही मध्ये मध्ये. आमचं बोलणं चालू आहे दोघांचं इम्पॉर्टंट. मध्ये मध्ये येऊन खाजाड देत पण नाही बघा कशी. दादाला विचारत पण नाही कोण. नाव काय? रिच रोल. मस्त लागतंय भाई. आम्ही तिथे कधीशी गेलेले. वडापावची प्राइस बघितली 25 रुपये. रिटर्न मारत होते पण आम्हाला स्पॉन्सर भेटलेला आहे. 25 रुपये वडापाव. साफ कर 25 रुपये वडापावला स्पॉन्सर भेटलेला आहे. अबाउट यू? एक नंबर. काय एक नंबर? कधीशी झाला बोल बरोबर नाही. काय रिव्ह्यू काय? बोलायला लागते. तुझा रिव्ह्यू काय? बरोबर नाही. 10 out of 2. इज्जतच काढलेली आहे वडापावची. काही इज्जत ठेवलेली नाही. मला आवडला. मी कमीत कमी 7 तरी देतो. आपल्या नायगावला भेटतो तसं नाही. 7 देतो सर. 5 देतो. 5 देतो का? 25 रुपये सारखं द्यायला पाहिजे होता थोडा म्हणून मी 5-7 दिले. जाऊ दे काय करणार. खाव आपण बर्गर खाव नंतर.
स्पॉन्सर आहे ना आपल्याकडे, मॅनेजर आहे आपल्याकडे कंपनीची. मग काय. चलो भाई लोग, ट्रेन मध्ये बसलेले आहेत. सुंदर अशी सुरुवात झालेली आहे. आई बाबा जोडीला पहिल्यांदा ट्रॅव्हल करतायत. बघत बघा कशा दोघं एकदम शॉक मध्ये. तोंडावर जरा पण हास्य नाही. आई झाली. भाई लोग जोश जोश मध्ये एसीची तिकीट बुक केलेली आहेत आणि थंडी वाट लागलेली आहे सगळ्यांची. आदर घेतले तरी खूप थंडी लागते. तर झोपायची दुपारी झोपायची तयारी चालू आहे. आई तर गुल झाली. सगळं वाघ बी घेईल पाणी प्यायला. वाघ येतो आमच्या इकडे. जेवून बिवून झाला झोपतात सगळे. काय थंडीच एवढी लागते तर काय बसून पण काय करणार, त्यापेक्षा झोपलेले बरे. गुड इव्हनिंग मित्रांनो. ट्रेन मध्येच गुड इव्हनिंग झाले. टाइम काय निघत नाही, थंडी लागते, झोप पण येत नाही. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. अरे वा, द्या तिळगुळ खा, गोड गोड बोला. गोड गोड बोला. ए गोड गोड बोला कधीतरी. गोड गोड बोला. गोड गोड बाबा. गोड 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 गोड. सोलापूरला पोचलेली आहे गाडी. आता स्टेशन एकदम मस्त आहे. सोलापूरला ब्रेक घेतलेला आहे. The next day. गुड मॉर्निंग मित्रांनो. मस्त जागेवर गाडी थांबलेली सकाळी सकाळी. फायनली गाईज, थँक्यू. गाडी आम्हाला सोडलं आहे रेणीगुंटाला. रेणीगुंटा काय शब्द आहेत. रेणीगुंटा. इथून आम्ही बस पकडणार आणि इथूनच जाणार. कुठे जाणार? तिरुपती. भैया फुली नाही. मित्रांनो साऊथला पोचले आणि बघा साऊथचा मस्त एरिया आहे. आणि इथले उतरल्या कुठे इतकी स्पेशालिटी म्हणजे इडली वडा. इडली वडाचा सुगंध चहा पूर्ण हवेत पसरलेला आहे. बसमध्ये बॅग टाकायला लावलेत सर्व. पॉइंट तिथे काहीतरी आपलं ठिकाण मिळलेलं आहे. ते मराठी जेवण मिळेल. आता एवढ्या लांब आल्यात मराठी जेवण काय जेवायचं. थोडंसं चांगलं इडली वडा पण खाऊ. बघूया कसा आपण तुझा प्रवास करता. इडली वडा गाडीमध्ये बसलेलं इडली वडा. इडली वडा हा इडली वडा फेमस. ओमकारचा आवडतं डोसा. तिथे डोसा खायला आले. काय वाटतंय मम्मी तुला? काहीतरी वेगळं खायचं ना बाहेर आल्यावर. बाहेरचं खायचं, घरचं खायला नको. घरचं खायला नको तुम्हाला. जिथे बघाल तिथे इडली वडाच आहे. इडली वडा बोला. इडली वडा पैसे जाम कापतात. 50 रुपये घेतो ना कशाचे. वडा ಎಲ್ಲ ರಸ್ಕಲ್ಲ ಇಲ್ಲ ತಮಿಳ ತಮಿಳಲ್ಲೂ ಇಲ್ಲ ಬಲ್ಲ. ಅಮ್ಮ 20 रुपये अम्मा. ओनली 20 रुपये अम्मा. मित्रांनो तिरुपतीला दर्शन घेण्यासाठी रजिस्ट्रेशन केलेत. फोटो बघा काय आलेत. एकदम सॅक्सी लुक मध्ये एकदम फोटो काढलेले आहेत. एकदम काला गोरे को काला बना दिया. ट्रेन आहे आपल्याला. ए जिनू तुझा फोटो आला. गालाला केवढे मेकअप केलाय. मस्त बस बुक केले. आजचा प्लॅन आहे गोल्डन टेम्पल. आणि मम्मी पण साठी ती छोटी कार बुक केली. त्याचे 8 जण कशी बसवायला लावलेत. आणि मस्त दोघं आरामात तिथे बसलेले आहेत. ते सीट आरामात. पाठची सीट बसमध्ये कॅपॅसिटी आहे आपली तेवढी. 150 किलोमीटर 4 तास लागणार गोल्डन टेम्पलला बोलायला. 4 तास म्हणजे
काय बोलणार, ॲडजस्ट नाही होणार त्या गाडीत. प्लॅनिंग थोडीशी विस्कटली, जमत नाही काय, बघूया. मला सुटलेली आहे बस. ब्युटिफुल नजारे, पावसाचा क्लायमेट बघा, पावसाचा माहोल केलेला आहे. पहिला स्टॉप झालेला आहे गोल्डन टेम्पलला जाण्याच्या आधी. हे आहे बालाजीच्या आईचं, काय बाबाचं ना, आईचं मंदिर, सॉरी, बालाजीच्या आईचं मंदिर. वरती आहे, खूप चढायचं आहे, थोडंफार चढण आहे, तुम्ही वरती जायचं आहे. रस्ता प्रणाली. मित्रांनो, एक लंच ब्रेक घेतलेला आणि इथे पाऊस पडायला सुरुवात झालेला आहे. टिप टिप बरसा पाणी बारीक बारीक पडतो, दिसत असेल तर तुम्हाला. या हॉटेलवर लंच ब्रेक घेतलेला आहे. मम्मी पप्पा पण पुढे गेलेत, ते 4 व्हीलरमध्ये आहेत. ते डायरेक्ट टेम्पलवर पोचल्यावरच काय ते दर्शन बिर्शन घेतल्यावर जेवते असं बोलतात. बघू आता काय आहे इथे स्पेशल. शेजवान राईस मागवलेला, थोडासा फोडणीचा मसाला भात सारखं वाटतंय. काय रिव्ह्यू काय आहे ओंकार? टेस्ट कशी? 10 out of 5. ते जेवण थोडं वेगळं असते, तर आपण काय बोलू शकत नाही. जसं आहे तसं आता खातो, असं काय ऑप्शन आहे आपल्याकडे. मित्रांनो, सॅड न्यूज. गोल्डन टेम्पलला आले, इथे उतरले, पण त्यांचा नियम असा आहे की तुम्ही आतमध्ये मोबाईल घेऊन जाऊच नाही शकत. विदाऊट मोबाईल जायचं आहे तिथे. कुठली इलेक्ट्रॉनिक वस्तू नाही, मग ते घड्याळ का असो ना, काहीच घेऊन नाही. मग तिकडे शूट करायला तर आपल्याला भेटणारच नाही. आम्ही बसलेत, ते काय दर्शन बिर्शन करून आले. मस्त दर्शन, VIP दर्शन केलं 300 रुपये देऊन. हे असं भेटलं. अजून काय ना काय प्रसाद पण आहे याच्यात. काय बोलतो ओंकार, कसं वाटतंय? मोबाईल घेऊन जायला पाहिजे. एवढी मोठी जागा आहे, काय काय ब्लॉग साठी शूटच नाही भेटलं तिथं. काय बोलणार आता, एवढी मोठी जागा आहे, मस्त बघायसाठी खूप काय ना काय आहे. पण मोबाईल जर असले तर तुम्ही पण बघितलं असतं. हार्ड लक. अजून काय आता तिरुपतीला पण मोबाईल अलाउड असेल नसेल मला नाही वाटत, असेलच, सेमच असेल सर्व ठिकाणी. आता इथे काय हालत खराब आहे. चला मित्रांनो, खूप टायमानंतर पोचले रूमवर आणि तुम्हाला सांगायला आवडेल की अर्धा तास जास्ती चालून चिकन शोधलं यांनी इकडे. चिकन फ्राईड राईस, बिर्याणी. चालायचा फायदा झाला, पण चांगला आहे. अर्धा तास जास्ती चालले तेव्हा एक दुकान भेटलं आणि आता खाण्याची मजा घेत आहेत एकदम कडक मध्ये. आपलं एकदम महाराष्ट्रामध्ये कसं चिकन भेटते तसंच एकदम टेस्ट आहे. पहिलं हॉटेलचं नाव हे आहे. किंवा चिकन खायचं असेल इथले शेफ आहे हा. मस्त सेवा पण मस्त आहे, येऊ शकता इथे. कार्तिक. चला आम्ही रूमवर आलेले आहे. जास्ती मंदिरं अलाउडच नव्हता फोन म्हणून आता काही जास्ती शूट झालं नसेल, मी बघितलं असेल. तर
काय बघू उद्याला काय शूट करायला भेटते. उद्या पण काहीतरी 5 मंदिरं फिरायची आहेत, ती आपण बघू. शूट करायला भेटलं तर नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला भेटेल मंदिरं बघायला. नंतर उद्या पण आजच्यासारखंच काहीच नाही, फक्त थोडंफार काय बघायला मिळते. चला बाय बाय, सी यू, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.